नमस्कार मित्रांनो, पल्लवीधारा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, अजितदादा आता आपल्यात नाही याचा खेद आज सर्वांनाच आहे. पण त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या मृत्यूचे राजकारण अद्यापही सुरूच आहे. त्याचविषयी आज आपण सविस्तर माहिती घेऊया. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्यापासून भाजप नेते गोपीनाथ मुंडे, लष्करप्रमुख रावत तर ठाण्याचे आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतरही असेच वादळ उठले होते. ते आजपर्यंत सुरूच आहे. एवढेच कशाला, अहमदाबाद विमान दुर्घटना घडल्यानंतर माजी मुख्यमंत्री रुपाणी यांच्या मृत्यूनंतरही अशीच चर्चा सुरू झाली होती. अजितदादांची लोकप्रियता आणि अपघाती मृत्यू दुर्दैवी आहे. विशेष म्हणजे दादांच्या मृत्यूनंतर प्रथम पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संशय व्यक्त केला होता. त्यावर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, दादांचा मृत्यू हा अपघाती आहे, घातपात नाही, असा निर्वाळा दिला होता. तेव्हाच याला पूर्णविराम देणे आवश्यक होते. परंतु त्यानंतर एका मागोमाग संशय व्यक्त होऊ लागले. दस्तूरखुद्द रोहित पवार यांनी तर पोस्टर लावून हा अपघात नाही तर घातपात आहे असा आरोप केला. यावर ते मुंबईत थांबले नाहीत तर दिल्लीत जाऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतल्या. अजितदादा आणि राष्ट्रवादी विलिनीकरण हाही एक आता चर्चेचा विषय होऊन बसला आहे. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. आता त्यांना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्याबाबतही चर्चा सुरू आहे. नुकत्याच त्यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याबरोबर त्यांची 2 मुलेही होते. आत्ता अजितदादांचा मृत्यू हा अपघाती नसून घातपात आहे असा संशय व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रात भाजप नेते गोपीनाथ मुंडे हे याच लोकप्रियतेच्या शिखरावर असताना त्यांचा दिल्ली येथे अपघाती मृत्यू झाला. परंतु त्यानंतर त्यांचा मृत्यू हा अपघात नसून घातपात आहे असे म्हणून संभ्रमावस्था निर्माण करण्यात आली. आनंद दिघेंच्या बाबतीतही हेच झाले. दिघे यांना यापूर्वी हार्ट अटॅक आलेला होता. त्यांना डॉक्टर तांबे यांच्या इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या दुसऱ्या वर्षी अपघात झाला. अपघातानंतर त्यांच्यावर सिंघानिया बंगालपर्यंतच्या राजकारणावर भाष्य करीत आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे हे राजकारण चेष्टेचा विषय झालेला आहे. त्यामुळे सामान्य माणसांमध्ये चीड झाली आहे. मुंबईची सत्ता शिवसेना उभाटाकडून गेली आहे. याचे प्रमुख दोषी कोण असतील तर ते म्हणजे संजय राऊत. मराठीच्या मुद्द्यावर तर महाराष्ट्र घुसळून काढला. मुंबई महानगरपालिकेत मराठी महापौर असावा अशी भूमिका घेणारे उभाटा व मनसे हे 2 पक्ष महत्त्वाचे होते. मीरा भाईंदरमध्ये तर मराठी महापौर नाही म्हणून मोर्चा काढण्यात आला. उभाटाने परभणी येथे तर चक्क मुस्लिम महापौर दिला. ही दुटप्पी भूमिका नाही का? मनसेच्या नगरसेवकांनी कल्याणमध्ये शिवसेनेला पाठिंबा दिला म्हणून उभाटाचे संजय राऊत यांनी अखंड तांडव केले. मात्र चंद्रपूरमध्ये महापौर निवडणुकीत शिवसेना नगरसेवक भाजपबरोबर गेले व तेथे भाजपचा महापौर निवडून आणला. मराठी म्हणणारे आता तोंडघशी पडू लागले. आता उभाटा व मनसे यांच्यामध्ये या प्रश्नावर गुद्दागुद्दी सुरू आहे. हे सर्व असतानाच अजित पवारांच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली जात आहे. याबाबत काही पुरावे असतील तर ते द्यावेत असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या पराभवाचे आत्मचिंतन करण्याऐवजी सध्या आरोप प्रत्यारोप करून संभ्रमावस्था निर्माण केली जात आहे. एका जाहीर सभेमध्ये महाराष्ट्र हिरवा करू असे जातीद्वेषातून वक्तव्य केले जाते. यामागे दंगली घडवण्याचे कारस्थान शिजत आहे का असा संशयही निर्माण होतो. महाराष्ट्रात सत्ता संपादन करण्यासाठी सर्व नीतिमूल्य पायदळी तुडवली जात आहेत. ठिकठिकाणी कार्यकर्ते, नगरसेवक हे पक्षाचा आदेश मानण्यात तयार नाहीत. अशी परिस्थिती महाराष्ट्रात कधी निर्माण झाली नव्हती. चंद्रपूरसारख्या ठिकाणी काँग्रेसचे बहुमत असताना तेथे भाजपचा महापौर निवडून येतो हे आश्चर्यच म्हणावे लागेल. महाराष्ट्रात विरोधकांची अवस्था दारुण झाली आहे. विशेष म्हणजे अजितदादा यांच्या मृत्यूबाबत जो संशय निर्माण केला जात आहे त्याबाबत सुनेत्रा पवार व त्यांचे चिरंजीव शब्दही काढत नाहीत. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत असे सुरू आहे. अजितदादा गेले परंतु त्यानंतर काही नेत्यांचा कंठ फुटला आहे. एकेकाळी अज्ञातवासात गेलेली मंडळी आता विलिनीकरणाबाबत बोलू लागली आहे. या सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुनेत्रा पवार यांचा एकखांबी तंबू हा महत्त्वाचा वाटतो.
आता त्या लवकरच आपल्या 40 आमदारांची बैठक स्वतंत्रपणे घेणार आहेत. नुकताच पुणे येथे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये सुनेत्रा पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. एका बाजूला दिल्लीचे तख्त, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील सत्तास्थान व त्यानंतर विलिनीकरणाचा प्रश्न हे महत्त्वाचे ठरले आहेत. या विलिनीकरणाबाबत एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तो कोणीही सांगत नाही. शरद पवार यांचा राष्ट्रवादी हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होणार आहे की अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन होणार आहे, याबाबत कोणीही काही बोलत नाही. तर मंडळी, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला लवकरच भेटतील. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की शेअर, सबस्क्राईब कर.